जय गुरु। जय गुरु सर। हा, जय गुरु. हा जो पाठ आहे त्याचं तुम्ही केलं होतं का पुढे? काही श्लोक आपले झालेले आहेत मला वाटतं ना यातले. राजेश, आठवतं का तुम्हाला? आपलं हे पूर्ण झालंय. हा, हा धडा पूर्ण झाला आपला. हा पूर्ण झाला का? हो हो, नवीन सुरू करायचं आहे आज. मग अच्छा, मग नवीनच करायचं आहे. ओ तेच मी हो हो. उषाताई मला म्हणाल्या की थोडं राहिलंय म्हणून. तो एक नाही पाचवा त्यांना श्लोक राहिला एकूण एक ह्याच्यातला. कारण त्याच्यामध्ये हा, दुसरा पार्ट थोडा वेग. तो तुम्ही जो लिहिला ना तो ह्याच्यातला, तो एक राहिला होता. बाकी बाकी सगळं झाले. ते जे तुम्ही श्लोक जे ते मी आता याच्यावर हा टाकलेत तसे व्हॉट्सअपवरती. गुरोर नियोग ध्वनिताम बनाते ना, त्याचा दुसरा जो पार्ट आहे ना, गंगाम निषादावृतम, त्याचा अर्थ म्हणजे तो अन्वय आणि त्याचा अर्थ राहिलाय. हो ना. तर मग हा गुरुर्नयोगाद याचं हा स्पष्टीकरण का? बरोबर बरोबर. हा हा बरोबर. हं, का त्याचा दुसरा पार्ट जो होता तो आपण नॉर्मल स्टॉक मध्ये, तो कुठे दुसरीकडनं उचलून तिथे लावलेला आहे मला वाटतं. तो हं, नॉर्मल हं. ह्याच्यामध्ये नव्हता. अजून आल्या जॉईन नाही झाल्या त्या. नाही अजूनही जॉईन आम्ही फक्त चारच लोक आहेत. हो. त्यांच्या लक्षात आलं नसावं. मी मेसेज करते ग्रुपमध्ये. हा, मेसेज करू का? अच्छा मी तुम्ही टाकलाय ना लिहिलंय. मेसेज आता. ओके ओके येस हा. हा सर. हा, उषाताई. हा सर, तुम्ही ते मटेरियल दिलं होतं ना, त्यातला 51 आणि 52वा श्लोक आहे ना, ते 51 श्लोकची पहिली ओळ आणि 52 श्लोकाची दुसरी ओळ. नाही नाही, तेच म्हणतो मी की हा हा जो हा. ठीक आहे, मी काढतो परत ते. हा, 6वा पाठ आहे ना तो. हो हो. जय गुरु. जय गुरु सुलभाताई. जय गुरु. मला माहीतच नाही आज आहे की नाही, मी तेच विचारत होते आता तुम्ही लिहू लागलात तर. हा, नाही, आपण गुरुवारपर्यंत थांबणार म्हटलं होतं. आधी आपलं शुक्रवारी हो चाललं हो होतं, पण तेच. हो, चालू होतं पण काय एखाद्या वेळेस सेलिब्रेशन वगैरे आहे असं ऐकलं मी, म्हणून मला वाटलं. हो, ठीक आहे. तर तुम्हाला स्क्रीन दिसतोय का आता की? हो हो दिसतोय. हा, तर हो हा दिसतंय ते. तर हा श्लोक म्हणता ना तुम्ही. बरोबर. हो हो गुरोर्नियोगाद वनितां मनांते साध्वीं हो सुमित्रा तनयो विहाय हो. हा. गंगां निषादा हृतनौक विशेषस ततार हम्म संधामिव सत्यसंधा. बरोबर. हम्म हम्म. त्याचा तुम्ही म्हणता तर बरोबर आहे. त्या मी जे हा मटेरियल दिले त्यात पहिली ओळ दुसरी श्लोकामध्ये आहे, हा तिसऱ्या हा. श्लोकामध्ये आणि आहे. हो बरोबर. हो हो. हा पण त्याचा ओव्हरऑल जर आपण हे केला ना, तर त्याचा अन्वय. हा. सर, मी असा केलाय अन्वय त्याचा. बरोबर आहे का सांगा? हा, सरांचा आवाज हा आला येतोय. हा, हा. बोला बोला. वाचू का सर? हा. गुरोः नियोगात साध्वीं वनितां वनान्ते विहाय सत्यसन्धः सुमित्रातनयाः
निषादाहृतनौ विशेषः गंगाम संधाम इव ततार. ठीक आहे ना, बरोबर आहे. बरोबर आहे आणि ना तो. अर्थ तसा मी अर्थ असा केला, पण अर्थ मला असं वाटत नाही की तो जास्त बरोबर आहे. वाचून दाखवते मी. गुरुच्या म्हणजे मोठ्या भावाच्या आदेशानुसार पतिव्रता म्हणजे साध्वी महिलेस वनामध्ये सोडून परत निघालेल्या सत्यप्रतिज्ञेच्या लक्ष्मणा सत्यप्रतिज्ञेचा तो लक्ष्मण सारथी सुमंत्राने घोड्याचा लगाम खेचल्यानंतर थांबलेल्या रथातून आपली म्हणजे सीतेला उतरवून निषादाने आणलेल्या मजबूत नौकेने परत फिरून रामाने दिलेली आज्ञा पूर्ण करता झाला. हम्म. पण ते बरोबर नाही वाटत आहे मला. नाही तर आता एक एक शब्द आपण बघूया. हा गुरोहो नियोगात. गुरोहो नियोगात हा गुरु म्हणजे ज्येष्ठ भ्राता किंवा राजा किंवा कोणी मोठा माणूस, बरोबर. तर हा गुरुच्या आदेशानुसार, आदेशाने, हा हा, किंवा हम्म, आदेशापासून, साध्वी वनिताम किंवा वनिताम साध्वी वनांते विहाय, हम्म. वनात सोडून, हा, पतिव्रता हा. हम्म, विहाय म्हणजे हा जुहोती, हम्म, जो हा जहाती, हो. जुहोती नाही, जहाती. तर हम्म, त्याचं वी लागल्यामुळे लप प्रत्यय लागतो. विहाय म्हणजे सोडून. हम्म, हा, हम्म. हा, एक मिनिट, एक मिनिट, जस्ट एक मिनिट. हॅलो. हा. हा सत्यसंध. ओके. मी हम्म. ठीक आहे. स्वातीला सांगतो, मी माझा क्लास चालू आहे, तुम्ही स्वातीला सांगतो. हा, ते, हा. काय काकी, निशा काकू काहीतरी रिक्षा येते खाली. हा, तिच्याशी बोलून जा खाली, नाही तिथे घे. हा, तर गृहनियोगात म्हणजे ज्येष्ठ भ्रात्याच्या आदेशानुसार वनिता, साध्वी स्त्रीला वनात सोडून, वनांते म्हणजे वनाच्या आत सोडून. हे वाक्य तर क्लिअर आहे पहिलं, बरोबर. हो. हा, हम्म, आता सत्यसंधा सुमित्रा तनया. सत्यसंधा सुमित्रा तनया. म्हणजे कोण? हम्म. सत्यप्रतिज्ञ. सत्यसंधा म्हणजे सत्यप्रतिज्ञ, ज्याची प्रतिज्ञा कधी म्हणजे खोटी होत प्रतिज्ञा नाही पूर्ण असा. कर. हा, प्रति लक्ष्मण. सुमित्रा तनया म्हणजे सुलक्ष्मण. हा, निषादाहृत नऊ विशेष. अशा निषाद म्हणजे कसं की निषाद समाज आहे, म्हणजे जमात किंवा समाज किंवा होळी जात ना. म्हणा. तर पूर्वी तो, तुम्ही रामायणात पण वाचलं असेल की रामाने जेव्हा वनवासाला प्रयाण केलं ना, तर तेव्हा त्यांनी शरयू नदी ओलांडली होती. आणि तो कोणीतरी एक तो निषाद राजा होता, त्यांनी त्याचं स्वागत वगैरे केलं होतं. तर निषाद ही जमात असते ना, तर ही पूर्वी त्यांचा पूर्वापार व्यवसाय नाव 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 नावं चालवण्याचा होता, नावा चालवण्याचा. हा, ऐकू येत आहे? हो. हो हो. हा, म्हणजे तर नाविका नाही. हा, निषाद आरुत नऊ विशेष म्हणजे हा निषादाने आरुत म्हणजे आणलेल्या, नेलेल्या असं. हा, नऊ अशा नौकेने, हा, गंगाम म्हणजे गंगेला, संधाम इव ततार. तर संधाम इव म्हणजे गंगा म्हणजे गंगेला, गंगाम ततार. गंगाम ततार म्हणजे गंगा पार केली. तर 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 धातू जो आहे तरतीचं, हा, तृतरती, तर तसं पार केली, त्याचं हे लिटकार आहे हा ततार. पण कसं संधाम इव म्हणजे जसं त्यांनी प्रतिज्ञा ही पार केली. पार केली म्हणजे त्या ऋषी आपल्या वाल्मिकींना असं म्हणायचं आहे की ती प्रतिज्ञा कठीण होती ही. कारण कुठली प्रतिज्ञा? तर वडिलांचं म्हणजे ज्येष्ठाची आज्ञा पाळणं, ती आज्ञा जी होती ना, संध्या म्हणजे ती प्रतिज्ञा किंवा आज्ञा, ही म्हणजे गंगेला प्रतिज्ञासारखं पार केलं. म्हणजे जसं आपण म्हणतो छातीवर दगड ठेवून एखादं काम केलं, तसं. समजलं? म्हणजे कठीण काम पार पाडलं.
हा, कठीण काम पार पाडलं ना. गंगाम, नुसतं गंगाम ततार म्हटलं असतं तर त्यांनी सांगितलं हा, निषादाकडून निषादाने आणलेल्या किंवा निषादा करवी गंगा पार केली किंवा विशेष नौकेने गंगा पार केली असं म्हटलं असतं. पण गंगा कशी पार केली त्यांनी, तर अगदी म्हणजे जशी त्यांनी प्रतिज्ञा पार केली म्हणजे ती प्रतिज्ञा पूर्ण करायला कठीण होती, पण ती पार केली. तर तसंच ती म्हणजे असाही त्याचा अर्थ होऊ शकतो की गंगाम संधाम इव पार केलं, म्हणजे गंगा नदी ओलांडताना सुद्धा त्याला खूप कष्ट झाले असं, त्या नौकेतनं येताना सुद्धा जशी त्याला ती प्रतिज्ञा पूर्ती करताना जसे कष्ट झाले, ज अत्यंत कठीण प्रतिज्ञा, तसंच गंगा पार करताना त्याला खूप यातना झाल्या असं. म्हणून त्याने गंगाम संधाम इव ततार असं म्हटलेलं आहे. पण त्याने प्रतिज्ञा अजून पार तिला सांगितलंच नाहीये ना की मी तिला सोडतोय म्हणून. तिला अजून हो, सांगितलेलंच नाहीये तिने. हो. कारण सर पुढच्या श्लोकांमध्ये ते येत आहे. हा, नाही, बरोबर आहे. पण तर आता इथे ना मला हे हे जो क्रम आहेत ना या श्लोकांचा, हम्म, हा. तर मला एक खरी शंका आलेली आहे या श्लोकामध्ये की हे विहाय, विहाय म्हणजे सोडून असा अर्थ होतो याचा, हो. त्याग करून. हो. हा, तर आता हम्म. हम्म. हा श्लोक जो आहे हा म्हणतो की त्याग करून त्यांनी गंगा पार केली. पण ऍक्च्युली आपण म्हणजे त्याला खरं असं म्हणायचं आहे की त्याग करण्याकरिता, नाही का. अजून अच्छा. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की अजून त्यांनी त्याग कुठे केलेला आहे, नाही का. त्यांनी तो आधी त्यांनी ते बघितलं आपण की त्यांनी ते म्हणजे म्हणजे कसं होतं, काही तिला आधी त्यांनी रथाने नेलं, पण नुसतंच रथाने नाही नेलंय त्यांनी. गंगा पण रथ, मग त्यांनी जसं आपण गाडी पार करतो आणि मग एखादा नदी पार करून जातो, खाडी पार करून वगैरे, तर तशी त्यांनी रथ रथ बाजूला ठेवून बहुतेक गंगा पार केलेली आहे असं, नावेने. हा, आणि तर आणि माझं, सर आणि आणि ऐका ना एक मिनिट. तर विहाय म्हणजे, तर विहायाचा खरा अर्थ असा होतो की सोडून आला तो परत असा. पण खरं हे विहायाचा इथं अर्थ सोडण्याकरिता असा होतो. समजलं. इथं विहाय हा जो शब्द आहे ना, तर हा जसं आपण केलीये असं म्हणतो ना, चतुर्थी, हं, तर तसा हा वापरलेला आहे. समजलं का मी काय म्हणतोय, की हा ल्यप प्रत्यय जर म्हटला तर जसं आपण म्हणतो की आगत्य, ल्यप प्रत्यय जसं आगच्छ म्हणजे आगच्छचा ल्यप प्रत्यय होतो आगत्य, नाही का. आगत्य म्हणजे येऊन. तसंच उपसर्ग लागल्यामुळे हा धातूला, हा जहातीला ल्यप प्रत्यय लागल्यामुळे विहाय लागतो. त्वा प्रत्यय नाही लागत. पण दोन्ही त्वा प्रत्यय आणि लप प्रत्यय दोन्हीचा अर्थ करून, नाही का, पठित्वा, नाही का, असं. तर तसं विहाय म्हणजे सोडून असा होतो. पण इथं त्यांनी हा ल्यप प्रत्यय जो आहे ना, हा आपल्या नामाचं चतुर्थी रूप कसं होतं, रामाय, राम के लिए, तसं विहाय म्हणजे छोडणे के लिए असं त्यांनी म्हटलेलं आहे. सर हे दोन श्लोकांचे जर अर्थ वाचले ना 51-52चे, हम्म. तर 52 मध्ये कसं दिलंय, म्हणजे मला असं वाटतं की पहिल्यांदा तो रथ घेऊन आला आणि नंतर तो हा जो आहे कोण तो निषाद, त्यांनी जी नाव आणली होती त्या नावे सीतेसह बसून ती गंगा पार केली. म्हणजे तो अजून वनात पोचला नाहीये असं वाटतं सर. आणि इथे बघा हा 52चा हिंदीतला अर्थ वाचते. सत्य प्रतिज्ञा वाले लक्ष्मण जी, सारथी सुमंत्र के, अर्थात हे वरचं वेगळं आहे. सुमंत्र के घोड़ों की लगाम खींचने से रुके रथ से अपनी भाभी को रेतीले तट पर उतार कर फिर मल्लाह से लाई हुई अच्छी मजबूत नाव से सीता के साथ गंगा जी तथा अपनी प्रतिज्ञा के भी पार हो गए. अर्थात सीता को वन में छोड़ आओ,
इस राम की आज्ञा का पालन करना रूपी प्रतिज्ञा के भी पार हो गए, म्हणजे पुरा कर दिया. म्हणजे अर्ध तो आता आता तो वनात जाणार आहे असं एकंदरीत थोडस असं वाटतं. तुम्ही आता एक्सप्लेन केलं त्याच्यावरून की गंगा पार केल्यानंतर ते हे असेल मला वाटतं आश्रम. हम्म. नाही असं नाही, पण थोडस आता वाटायला लागले आता. हा नाही तर हम्म, तर तेच मी म्हणतो की विहाय या शब्दाचा अर्थ जर लप प्रत्यय लावून घेतला तर सोडून असा होतो. पण अजून त्यांनी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, सोडलेलं नाहीये त्यामुळे सोडण्यासाठी असं, सोडण्यासाठी त्यांनी गंगा पार केली, हे जास्त बरोबर वाटतंय. सगळा घोळ कशामुळे झालेला आहे, विहाय हा याच्यामुळे झालेला आहे. बरोबर, विहायचा अर्थ तुम्ही काय घेता याच्यावरच आहे. म्हणजे ते हा साध्वीम विहाय असं होईल का? तिला नाही नाही नाही. सोडण्यासाठी हा साध्वी सीतेला. नाही नाही, साध्वी म्हणजे हा साध्वी विहाय असं. तर आता हा साध्वी विहायाचा तिच्यासाठी. नॉर्मल लप प्रत्ययानुसार अर्थ होतो साध्वीला सोडून. हं. पण इथे या वा, विहायाचा साध्वीला अर्थ सोडण्यासाठी आपल्याला घ्यायचंय. सोडण्यासाठी असा अर्थ घेतला ना, हा. मग सगळं व्यवस्थित होतं. चतुर्थी करायची आपल्याला, त्याची चतुर्थी हा, घ्यायची. म्हणजे काहीतरी नाव विह धातूचं, विह धातू असा पकडून त्याचं विहाय असं त्यांनी केलेलं आहे असं मला वाटतं. कारण नाहीतर तो गंगा म्हणजे छो विहाय म्हणजे सोडून, वनात सोडून असं होतं, म्हणजे सोडलं असं असं ऑलरेडी ती क्रिया पूर्ण झाली असा अर्थ होतो, म्हणजे बरोबर नाहीये, नाही का असं. ते आदाय वगैरे त्याच्यासारखं विहाय. हा, हम्म. आदाय, आदाय म्हणजे काय, देऊन. हा हा, घेऊन. हा, पण तो नॉर्मल अर्थ त्याचा देऊन वगैरे असा होतो. पण इथे सोडून असा अर्थ घेतला तर तो संदर्भ बदलतो सगळा. तर हो त्यामुळे हो. हा चतुर्थी. सोडण्यासाठी असं म्हणायचं आपण. हं? बरोबर. चालेल सर, आता क्लिअर झालं व्यवस्थित. आणि सर पूर्ण त्या शब्दाचा अर्थ काय पूर्ण, त्या निषादावृत नऊ विशेष त्याचं काय? निषाद, निषाद आऋत, हा. नऊ विशेष नि- निषादाने नौका ऋत म्हणजे आणलेल्या. हरण हा. करणे, पण आऋत म्हणजे आणलेल्या, आऋत म्हणजे आणणे हम्म. असं. असं निषादाने आणलेल्या नौकेने असं. गंगाम संधाम इव ततार असं. ततार म्हणजे त्यांनी पार केली. ततार म्हणजे पार केली, हा तरती हा. ऋतरतीचं हा. लीट लकार, ओके. लीटकार. तर हे कसं आहे पण ना की अयोध्येला गंगा पण आहे काय? नाही नाही, अयोध्येला गंगा, अयोध्येला कुठे? अयोध्येला गंगा त्याने. नाहीये. पण ही शरयू नदी आहे ना, ही पुढे गंगेलाच मिळते खरी. त्यामुळे अच्छा. माझा असा तर्क आहे की हे सगळं कार्यक्रम तर हा म्हणजे अगदी त्यांनी गंगेपर्यंत तर काही नेलं नसणार ते. कारण गंगा, अयोध्येपासून गंगा तशी दूर आहे, एवढी जवळ नाही आहे. हा, मग पण शरयू ही पुढे गंगेलाच मिळते. त्यामुळे आपल्या इकडे पण नाही का बऱ्याच नद्यांना गंगा असं म्हटलं जातं. हम्म. हम्म. तर आपल्याकडे तर गोदावरी पण गंगाच म्हणतात. गंगाच म्हणतात असं. दक्षिणची गंगा म्हणतात. हा हम्म. नाही, कुठल्याही मोठ्या नदीला गंगा म्हणतात, त्या गावची तीच गंगा असते ना असं. तर तसं. आणि बघा याच धड्यामध्ये असं पण आहे ना, ते जान्हवीचं असं तो म्हणतो ना, तिचा आवाज येत असतो तिच्या लाटांचा. तर तेव्हाही त्यांनी गंगेच्या लाटा असंच म्हटलेलं आहे, नाही का, नाही का. ते पुढे तर ते तर कुठेतरी नाशिकला, ते तर दंडकारण्यामध्ये झालेलं असतं ना. नाही नाही नाही, इथंच नाही, ह्यातच आहे का ते? यातच तर आहे. इथल्या 51व्या श्लोकात आहे. म्हणजे तुम्ही जे मटेरियल दिले त्यातल्या 51व्या श्लोकात आहे ते पुढचा भाग. अच्छा. हम्म. म्हणजे आपला जो 5वा श्लोक तयार झालाय ना सुलभाताई, तो हा 51व्या हो हा हो. हा श्लोकाचा पहिला बरोबर. पार्ट आणि आवारे 52व्या तेजो पहिला श्लोकाचा पार्ट. तो सेकंड पार्ट. थितवीची हा. हस्ते बरोबर. जन्नोर दुहित्रा स्थितया पुरस्तात. बरोबर, त्याचा अर्थ मी सांगितला होता यानुसार की ती जन्नोर हा. दुहित्रा, किंवा जन्नू का म्हणतो तिला, जन्नूची मुलगी असं दुहित्रा, नाही का. तेव्हा आपलं ते डिस्कशन झालं होतं, बरोबर. तर तो म्हणजे जन्नोर दुहित्रा
तिचा आवाज येतो असं नाही का. असं ते म्हणजे आवाज म्हणजे लाटा तिच्या, गंगेच्या लाटा उठत होत्या असं. तर तिथे तिला गंगाच म्हटलेलं आहे असं. आणि इथे म्हणजे तिथे जन्नोर दुहित्रा म्हटलं आणि इथे साक्षात गंगाच म्हटलं या दुसऱ्या ओळीमध्ये नाही का. एनिवेज आता अर्थ लागला पूर्ण. हो सर, हो सर. तर एकदा पूर्ण आता सांगा ना सर. काय ते. एकदा प्लीज परत पूर्ण सांगा. हा नाही ते मी जसं व्हॉट्सॲपवरती पण टाकलेलं आहे ना, की याचं कसं होईल की गुरोहो नियोगात वनिता साध्वीं वनांते विहाय. तर बाकी सगळे अर्थ सोपे आहेत. गुरु किंवा ज्येष्ठ भ्राताच्या आदेशानुसार साध्वी वनितेला, साध्वी स्त्रीला वनात, हम्म आता विहायाचा फक्त अर्थ आपण सोडून न घेता त्याग सोडण्यासाठी करण्यासाठी. असा घ्यायचा. हं, सोडण्यासाठी हं. सत्य संधा सुमित्रातनया म्हणजे सत्य प्रतिज्ञ लक्ष्मण, सुमित्रेचा पुत्र लक्ष्मण, निषादाऋतनौ विशेष हा, निषादाने आणलेल्या विशेष नौकेने गंगाम, गंगेला आपल्या प्रतिज्ञेसारखंच पार करता झाला असं. हं? ओके. ततार म्हणजे पार करता झाला, ओलांडता झाला किंवा पार करता झाला असं. बरोबर. बर, हो सर. कळालं सर. हा, चालेल. ठीक आहे. पण आता आज बाकी आपण काही टार्गेट ठेवलं नाही आणि मला तुमच्याशी बोलणं झाल्यावर उषाताई मला असं वाटलं की हा हा, 14वाच 13वाच पाठ अजून सुरू आहे का. हां. तर मी हा, मग हा. त्यामुळे पुढची काही तयारी विशेष केली नाही. पण मग राजेशने सांगितलं की तुम्ही यायच्या आधी की तो पाठ झालेला आहे म्हणून आपला पूर्ण 13वा. हा, हा. हम्म. तो 13वा जो मी झालाय पूर्ण सर. हा 13वा म्हणताय ना. 13वा तो सीता वियुक्त रामस्य विलापहा तो पूर्ण झाला आहे का. हो, हो, तो झाला सर. हा. ओके. झा हां. ते मग वेणी ठीक आहे. संवार राहिलाय सर 9वा. हां. बरेच राहिलेत अगं अजून. 9वा वेणी संहार. नाही, वेणी तो बाकी संहारही आहे अजून. राहिलेला आहे. तो सोमस्तव राजा पण राहिलेला आहे. हां. हो. आणि हा पण राहिलाय कुठला सांगते. पुत्र 7वा राहिला वियोगेन पुत्र वियोगेन दशरथस्य दशरथ शोकावेगः. शोकावेग. हां. हो, तो पण 7वा. राहिलाय. अच्छा. 7वा. हां. हे पाठ 5वा पण राहिलेला आहे अजूनही. स्वामी भक्ता पन्नाधात्री. हो, हो, ते तो पण नाटक राहिलाय. हो. राहिलेलं आहे. हम्म, हां. ते हम्म, नाटक हम्म, आहे. वेणी संहार पण नाटक आहे. हम्म. हम्म. उत- हां. ठीक आहे तर सर मग. तर हा. मग आपण असं करू. गे- तो हा. सातवा पाठ उद्या घेऊ आपण. हो, 7वा चालेल. किंवा 14वा घेऊ, जे रामाशी संबंधित असलेले, आणि मग उरलेलं घेऊ आपण. हां. हम्म. कोणता घेणार ते सांगून ठेवा म्हणजे मग आम्ही थोडी मी वाचून थोडं ठेवतो म्हणजे. वाचून येतो. हा. चालेल हा. चालेल, सांगतो मी नंतर जरा मग वेळाने सांगतो मी बघू. 7वा आहे सर दशरथच राहिलाय रामाच्या ह्याच्यातला. हा 7वा पाठ राहिलाय मग दशरथाचा. 7वा पाठ राहिलेला आहे. अजून ते 14वा पण राहिलाय ना मला वाटतं. 14वा. रामस्य हो, वनगमन. 14वा पण राहिलाय. हा अच्छा, रामस्य मग आता वनगमनम. हं? तर आपण ठीक मग आहे उद्या रामस्य. कोणता करायचा आम्हाला सांगा. तुम्ही आपण कोणता करा. 14वा घेऊया रामस्य वनगमनम. हा ठीक आहे, मग उद्या आम्ही थोडं वाचून बघतो. हो कळतं का काही ओके. हो, थोडस. चालेल. करा करा नक्की. हं. बरं, बरं. चालेल चालेल. थोडस वाचलेलं असलं की मग बरं असतं. बरं असतं बरोबर. हा हा, ठीक आहे. हा. हो. चालेल. ओके. जय थँक्यू गुरु. सर. थँक्यू जय सर. गुरु. जय गुरु. जय गुरु. जय जय गुरु. गुरु सर. जय गुरु. जय गुरु.